अर्थातच आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये अर्थात आमचे संजयभाई डंगर यांना आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये 50+ च्या वतीने पाहतोय. आमचे सुनील भाई पण असतील इथे. अर्थात आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेवरून गोरल्यावरून बिलॉंग करतात. अगदी 50+ हा पेन तालुक्यातील नामवंत संघ आणि तेवढाच वन सोल्युशन नवी मुंबईचा नामवंत संघ. या दोन संघामध्ये पहिली लढत अर्थातच या दोन संघांमध्ये स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला जीतू, नॉन स्ट्रायकिंगला बबलू. नवी मुंबई वन सोल्युशनचे जीतू आणि बबलू ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावर. आणि गोलंदाजी मार्कवर आमचे रमेश भाई अर्थातच खरोशेचे उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ओळख. आज मात्र अर्थातच दोन्ही संघांमध्ये मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. जरी हरला संघ तरी आपण मॅन ऑफ द मॅच इथे देणार आहोत. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडू आम्ही निवडणार आहोत. त्यांच्यासाठी कॅप आणि जर्सी असणार आहे आणि प्रेक्षणीय सामन्यासाठी एक उत्कृष्ट ट्रॉफी देखील दिली जाईल. या दरम्यान भगवान दादा आमचे जित्याचे त्यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील असेल. या सर्वांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलंय तर आमचे 40+ अध्यक्ष अर्थातच सतीशजी पाटील, संस्थापक 40+ त्यांच्या माध्यमातून. अर्थातच पहिले इथे 2 षटकांचा पॉवर प्ले असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे याची लक्षात घ्यायची. इथे आपण पाहतोय 6 षटकांचे मॅच आहे. रमेश भाऊ इथे मात्र गोलंदाजी मार्ग. यावेळेला मात्र पहिला चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल इथे डीप. इथे स्पलकच्या वरून दन 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 करीत हा येतोय पहिला स्वर्गीय पिंट्या शतपटी स्थान अर्थात चषक 2024चा दणदणीत षटकार. नामवंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता जितूभाई यांच्यामध्ये आहे. आता मात्र अष्टपैलू कामगिरी करत असताना पहिल्यांदा त्यांच्या वाट्याला मात्र फलंदाजी आलेली आहे आणि ती फलंदाजी मात्र इथे दाखवली. पहिला चेंडू मात्र पॅडवर होता आणि तिथून चेंडू मात्र एक विस्फोटक फटका खेळला आणि 6 धावसंख्येची इथे मात्र कमाई. पहिला चेंडू, पहिला श्रीगणेश, पहिला शुभारंभ षटकाराने इथे करतोय जितूभाई. अर्थात आपण पाहतो नॉन स्ट्राईकला जो बबलू आपण पाहतो खेळाडू तो अंडर-19 साठी एमसीए कडून ऑस्ट्रेलिया इथे खेळलेले खेळाडू म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू इथे आपण सतीशभाई यांच्या माध्यमातून आज पाहतोय. जीतू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. चेंडू मात्र इथे थांबणार नाही. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचे महाराष्ट्र भेदून 4 धावसंख्येसाठी आमच्या मेजर आर्मी विश्वासभाई पाटील यांना नतमस्तक करण्यासाठी हा चेंडू जातोय. 10 धावसंख्या धावपडेलावर आपला पाहायला मिळतील. वन सोल्युशन नवी मुंबई या संघाची आक्रमक सुरुवात जीतू करतोय जो हिंदूच्या हॉस्पिटलसाठी खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला बबलू अंडर-19 आपण पाहतो लेदर क्रिकेट खेळण्यासाठी एमसीएच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया इथे आपण त्याने खेळ पाहिला आहे असा बबलू नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर तेवढा तत्परतेने गोलंदाजी करणारा रमेश भाऊ आपण पाहतोय. मॅन फ्रॉम खरोशीचा खेळाडू मैदानावर. विश्वास भाऊ तुमचं स्वागत असेल. अर्थातच भगवान दादा तुमचं देखील स्वागत असेल. सर्व खेळाडूंचं सतीशभाई पाटील 40+ अध्यक्ष संस्थापक यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन चालतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र पडल्यानंतर काहीसा थोडासा दिशा बदलवतोय आणि इथून मात्र संजय डंगर दादा यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेंडू मात्र 1 धावसंख्या देऊन जाईल. धावपटलावर धावा असतील 11 धावा धावपटलावर 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र ऑस्ट्रेलिया इथे एमसीए आपण पाहतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्यांची निवड झाली अंडर-19 मध्ये ऑस्ट्रेलिया इथे खेळत असताना बबलू यांना आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आणि एकीकडे आपण पहिला उजव्या हाताचा फलंदाज. हे 2 फलंदाज आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर समर्थ च्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थात आमच्या चॅनलला तुम्ही लाईक देखील करा. आज भरभरून प्रेम आमच्या या आज रबर बॉलच्या स्पर्धेला द्या. या बिल्ला मात्र चेंडू हुक केला. चेंडू मात्र इथे मात्र सुनील दादा यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. अर्थातच माझी निवड
मुंबई क्रिकेट असोसिएशनने ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलिया इथे अंडर-19 खेळण्यासाठी का केली होती त्याची ओळख मात्र इथे बबलू दादा आपल्या फलंदाजातून करत असताना इथे मात्र बॅटवर चेंडूवाला बॅट अगदीच आपण पाहतो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावसंख्या पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे मात्र क्लास फटका इथे पाहायला मिळतोय अगदीच आपण पाहतोय चेंडू आणि बॅट मध्ये उत्कृष्ट संपर्क आणि त्यामधून निर्माण झालेल्या 6 धावसंख्या धावपटलाला मात्र आकार देतात टाळ्यांचा कडकडाट होतोय बबलू यांच्यासाठी ज्या पद्धतीने मी रचना केली होती या खेळाडूची कारण अर्थात आपण पाहतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनला अंडर-19 मध्ये ऑस्ट्रेलिया इथे निवड केली ती निवड मात्र इथे सार्थक ठरवताना बबलू या बल्ला मात्र दिशाहीन मारा चेंडू पडल्यानंतर इथे मात्र डब्या स्टेजच्या बाहेर जातोय उत्कृष्ट आमचे अनुभवी पंच इथे पाहतोय आमच्या लल्लाभाई यांनी मात्र वाईटचा इशारा दिला 24 धावसंख्या धावपटलावर अर्थात असतील ही सलामीची विद्यमान जोडी पोषक ठरतोय ज्या कामासाठी कर्णधाराने यांची निवड केली ती निवड मात्र सार्थक ठरवतोय या बल्ला थोडासा विचार करायला भाग पाडला जातोय प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला या बल्ला लोवर फुलटाचा चेंडू यावेळेला दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल थांबणार नाही कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील धावा 4 फलंदाजाच्या बॅटमधून येतोय चौकार 28 धावा धावपटलावर पहिले षटक मला वाटतं इथे संपतोय बिनबाद 28 धावसंख्या धावपलकावर घेऊया आपण छोटासा ब्रेकच्या नंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ होणार आहोत आमच्या समर्थ लाईव्ह इव्हेंट सोबत आणि आमच्या सतीश भाई पाटील 40+ अध्यक्ष पेन तालुका संस्थापक यांच्या माध्यमातून उभी राहिलेली स्पर्धा पिंटाशेट पाटील चषक 2024 अर्थात निखिल भाई यांचं देखील खूप खूप धन्यवाद आज मोळाचं सहकार्य आम्हाला तुम्ही केले आहे त्यानंतर संजय भाई डंगर यांचं देखील खूप खूप धन्यवाद आर्थिक मदत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेलं आहे वारंवार शिष्यवृत्तीचा देखील उल्लेख केला जाईल कारण आपण पाहतोय स्वर्गीय गोपीचंद पाटील अर्थात यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मनमीतजी पाटील यांच्याकडून 10वी आणि 12वीच्या या विद्यार्थ्यांसाठी अर्थात आपण पाहतोय शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे ज्यांच्या मुलाला 10वी मध्ये 90% मिळाले आहेत किंवा 90%च्या वरती आहेत किंवा 12वी मध्ये 90% वरती आहेत त्यांना स्वर्गीय अर्थात आपण पाहतो गोपीचंद पाटील शिष्यवृत्ती ही 5,000 रुपयाच्या स्वरूपात दिली जाईल तर आपल्यामध्ये जे खेळाडू आता खेळत आहेत त्यांचा मुलगा मुलगी कोणी 90% असेल तर त्यांनी आम्हाला रिझल्ट ची झेरॉक्स आपण इथे जमा करायची तिथे आपल्या शिष्यवृत्ती अर्थातच दिली जाईल तर 90%च्या वरती जास्त विद्यार्थी असेल तर त्यांच्यामध्ये आपण सतीजादा लकी ड्रॉ करणार आहोत आणि त्यातून मग ती शिष्यवृत्ती आपल्याला दिली जाईल तर धन्यवाद आपण मनमीतजी पाटील अर्थात सतीशजी पाटील यांचे मित्र आहेत कुवेत इथे काम करत आहेत तर त्यांच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती इथे देण्यात आलेली आहे क्रिकेटच्या पलीकडे समाजसेवा जोपासत असताना समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत असताना आपण इकडे हा क्रिकेट पाहतोय अर्थात गोलंदाज आपण पाहतोय रवी दादा अर्थात वडखल वरून हे खेळाडू इथे या संघामध्ये दाखल झालेले आहेत चांगली इथे मात्र टीम आपण पाहतोय 50+ पेन तालुक्याचे आहे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना वन सोल्युशन अर्थात नवी मुंबईची जितूभाई स्ट्राईक इनला आणि अर्थातच आपण पाहतोय बबलूभाई नॉन स्ट्राईक इनला गोलंदाजी मार्कवर आमचे रवीभाई आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर या बल्ला मात्र हुक केला चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू बाहेर जाईल डीप मिडविकेटच्या मस्त गळा दस्तक देऊन हर पार सीमा पार हा येतोय या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार काय अप्रतिम दादा इथे आपण फलंदाजी पाहतो या दोन्ही खेळाडूंची आज मात्र या दोन्ही खेळाडूंनी मात्र इथे रंगतदारता या क्रिकेटला आणलेली आहे कारण श्री गणेशा जो शुभारंभ आहे तो मात्र अप्रतिम केला 34 धावसंख्या धावपटलावर बिनबाद आपण नवी मुंबई वन सोल्युशन या संघाची पाहतोय या बेलला पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न टॉप एज लागतोय बॅटची तिथे मात्र यष्टीरक्षक आपण पाहतो प्रकाशभाई पाटील राबेज संघाचे आपण पाहतोय तिथे आहेत त्यांनी मात्र चेंडू उचललाय फेकलाय अर्थात आपण पाहतोय सर्व इट्स अ टीममेट आमचे 50+ इथे आपण मैदानावर इथे पाहतोय दोन अर्थात आपण पाहतोय षटक दुसरा षटक चालू आहे म्हणजे 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉपर प्ले आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार ही 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 ओव्हरचे मॅन्डेटरी पॉपर प्ले या आपण पाहतो आणि पहिली स्पर्धा मला वाटते रोशनभाई रायगड मधली पावसाळी स्पर्धा सतीश भाई यांना मान मिळालेला आहे कारण सतीश भाईंना बरेच मानाचे तुरे मिळालेले आहेत कारण या पेन टेनिस क्रिकेटच्या इतिहासाची पानं लिहिली गेली रबर बॉलची स्पर्धा इथूनच संपन्न झाली या मैदानावरून सुरुवात झाली श्री गणेशा झाला त्यानंतर पेन तालुका 40+ अध्यक्ष अर्थात कल्याण आता पूर्ण अपडेट येतो आम्हाला कल्याण ठाणा उरण पूर्ण म्हणजे नवी मुंबई असेल रत्नागिरी इथून पहिली ही स्पर्धा रबर बॉलची सतीशभाई यांच्या माध्यमातून पार पडतोय स्वर्गीय पिंट्या शेट चषक 2024
हाफ ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मात्र हुकला चेंडू जाईल सीमा रेषा पार बॅकवर्ड स्कोअर लेग सीमा रेषा भेटून जातोय सीमा पार मिळतील धावा 4 फलंदाजाच्या बॅटमधून येतोय चौकार अद्भुत फटकेबाजी इथे पाहतोय बबलू या फलंदाजाच्या माध्यमातून 39 धावसंख्या धावपटलावर अगदीच प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला विचार करायला भाग पडलाय क्षेत्ररक्षक ठेवायचं कुठे कारण चहू बाजूला फटकेबाजी जितू आणि बबलू या दोन खेळाडूंच्या माध्यमातून होते रविभाई वडकरवरून गोलंदाजी करत असताना इथे आपण पाहतोय अगदीच इथे मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय थांबणार नाही चेंडू गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमा रेषा पार पुन्हा एकदा मिळतील धावा 4 43 धाव संख्या धावपटलावर आपण पाहतोय बिनबाद वन सोल्युशन नवी मुंबईचा हा संघ इथे मात्र अर्थातच आपण पाहतोय 43 धावसंख्येवर मजल मारतोय ज्या पद्धतीने क्लास असतो लेदर क्रिकेटमध्ये अगदी शॉर्ट सिलेक्शन असतं कव्हर ड्राईव्ह असतं स्ट्रेट ड्राईव्ह असतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटके मारले जातात हुक शॉट त्या पद्धतीची फटकेबाजी इथे आपण बबलू याच्या बॅट आपण पाहतो अगदीच क्रिकेटला न्याय देण्याचं काम परिपूर्ण बबलू आणि जितू या दोन खेळाडूंच्या माध्यमातून सातत्यानं आज या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय या बिल्ला मात्र पुल केला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाव संख्येसाठी अद्भुत फटकेबाजी बबलू नावाचं वादळ सकाळी सकाळी घोंगावलं काल आपण पाहतोय आजच्या मान्सूनला सुरुवात झाली तब्बल आपण पाहतोय 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान पावसाने फटकेबाजी चालू केली इथे मात्र सकाळी आज आपण पाहतोय घड्याळात साधारण आपण पाहिले तर वाजलेत 10:08 आणि इथे मात्र 10 वाजण्याच्या सुमारास फटकेबाजी होते ते बबलू आणि अर्थात जितू यांच्याकडून इथे मात्र बऱ्याचशा कालावधीमध्ये निर्धाव चेंडू ची सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा आहेत 49 12 चेंडू मध्ये 49 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान इथे मात्र आता उभं केलंय याच्यामध्ये भरती देखील होईल कारण या षटकामध्ये धावा आल्यात 21 तब्बल धावा खर्च केल्या 28 धावा पहिल्या षटकामध्ये या षटकामध्ये 49 धावा पण धावपटलावर इथे पाहतोय अर्थातच ही एक मानाची अभिमानाची स्पर्धा इथे आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय अगदीच मुंबई ठाणा रत्नागिरी कल्याण डोंबिवली रायगड मधली पहिली पावसाळी रबर बॉलची स्पर्धा स्वर्गीय पिंट्या शेट चषक 2024 मध्ये आज दिग्गज संघ या विभागातील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील कारण हा प्रेक्षणीय सामना आहे वन सोल्युशन नवी मुंबई विपक्ष पेन तालुका 50+ या दोन संघांमध्ये बबलू आणि जितू ही सलामीची विद्यमान जोडी मात्र प्रतिस्पर्धी संघाचं अगदीच कंबरड मोडून ठेवतोय 12 चेंडू 49 धावांचं इथे मात्र सध्या डोंगर सर केलाय आता मात्र स्वतः संघाचा सरसेनापती अर्थात संजय भाई डंगर विद्यमान अर्थात माजी सरपंच भलवली या ग्रामपंचायतीचे याबेल्या क्रिकेटनगरीमध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेला ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र पुल केला चेंडू थांबणार चेंडू जाईल इथे मात्र काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धाव संख्येसाठी काय जबरदस्त इथे फटकेबाजी आणि त्या जबरदस्त फटकेबाजीला कौतुक मिळतोय टाळ्यांच्या स्वरूपामध्ये वन सोल्युशनच्या खेळाडूकडून कौतुक केलं जातोय जितू आणि बबलू यांचं संजय भाई डंगर इथे मात्र गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र फटका फसलाय बॅटचा टॉप येत लागतोय अवकाशा चेंडू रमेशभाई चेंडू खाली इथे मात्र झेल हातातून निसटतोय अगदी रबर बॉल आहे पावसाळी स्पर्धा आहे थोडा चिकट होतो बॉल त्याच्यामुळे पटकन तर हातात चेंडू येणार नाही कारण आपण हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे विचार केला तर सुमारे 2 ते 3च्या सुमारास पुन्हा एकदा पाऊस चालू होईल पावसाळी रबर बॉलची स्पर्धा योगायोग आपण पाहतोय पावसाचं देखील शुभ आगमन झालं काय माहित सतीश पाटील यानं एक शुभमुहूर्त पाहिला होता की या शुभमुहूर्तावर पाऊस देखील पडेल आणि आपण देखील या क्रिकेटचा देखील शुभारंभ प्रारंभ देखील रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेचा करणार हा योगायोग कोइन्सिडेंट इथे पाहायला मिळतोय इथे मात्र टप्पा पडल्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय लल्ला इथे मात्र आमचे अंपायर आहेत त्यांनी मात्र निदर्शनास त्यांची आली ही बाजू लक्षात घेतली आणि वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे डिमांड जी केली होती अर्थात बबलू या खेळाडूनं ती मागणी मात्र पंचांनी मान्य केली आणि इथून मात्र धावसंख्येमध्ये वाढ झाली यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू तिथे मात्र स्वतः चंद्रकांत दादा आंबिवलीचे 50+ चे खेळाडू तिथून मात्र चेंडू अनिल दादा आमचे दादरचे 50+ त्यांच्या हातामध्ये जातोय अर्थातच अशोक दादा आणि सुनील दादा ही जोडी आपण मैदानावर पाहतोय गोविर्ली विभागातील
एक नामवंत जोडी, क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम, अर्थात राजकारण समाजकारण करत असताना आज मात्र त्यांना या क्रिकेटच्या पटलावर आपण पाहतो या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलंय ते म्हणजे सतीशभाई पाटील. अरे चांगला चेंडू, काय अप्रतिम चेंडू, गुडले स्पॉटला चेंडू पडतो, खालच्या पट्ट्यात चेंडू राहतोय. अगदीच आपण पाहिलं फलंदाजाला देखील चेंडू समजला नाही, यष्टीरक्षकाला देखील चेंडू समजला नाही. चेंडू मात्र गलीमध्ये राजा दादा आमचे अर्थात आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावर धावा स्थिरावतात. 58 धावसंख्या धावपटलावर बिनबाद. कोलबट टप्प्याचा चेंडू काय आक्रमकरित्या गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 28, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र संजयभाई डंगर स्वतः सरसेनापती कर्णधार म्हणून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. या गोलचा चेंडू आपण पाहिला गुडलेन स्पॉटला, आताचा चेंडू आपण पाहिला यॉर्कर चेंडू मध्ये विविधता इथे आपण या क्रिकेटमध्ये या गोलंदाजीमध्ये आपण सातत्यानं पाहतोय. इथे मात्र लाईक ग्लामचा फटका, चेंडू जाईल डीप मिडविकेट सीमारेषेच्या वरून दन 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 आवाज करत 6 धावसंख्येसाठी. यावेळेला षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय पंचांकडून. 3 षटक संपल्यानंतर धावपटलावर धावा असतील आपण पाहतोय ऑन स्क्रीन समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 64 धावा धावपटलावर असतील. या पुढचे जे संघ आहेत त्या संघाच्या दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सतीशभाई यांच्यासोबत संपर्क करायचा, रिपोर्टिंग करायची आहे, कारण आपली उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे. अर्थातच आपण पाहतोय बबलू आणि अर्थात त्यांच्यासोबत असलेला जितू आक्रमक फलंदाजी करत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा धावपटलावर असतील. जे सर्व खेळाडू आहेत त्यांचं देखील आपण सतीशभाई पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. या षटकामध्ये 15 धावसंख्या, म्हणजे पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 28 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि आताच्या षटकामध्ये आल्या 15 धावा. इथून मात्र धावांचा जो डोंगर आहे तो 64 वर पोहोचतो बिनबाद. 2 खेळाडू महत्वाची भूमिका बजावताना वन सोल्युशन नवी मुंबई या संघासाठी. अर्थातच चांगले षटक मी तर मानेल समाप्ती केली संजयभाई डंगर यांनी, कारण पहिल्या षटकामध्ये 28, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये फक्त 15 धावसंख्या खर्च केल्या, पण त्यांना मात्र विकेट मिळवता आली नाही. आता मात्र आंबिवली संघाचे आत्ताच सेवानिवृत्त झालेले आमचे चंद्रकांत दादा मैदानावर इथे आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर प्रचंड क्रिकेटची आवड आणि प्रचंड इथे आपण पाहतोय त्या आवडीपोटी इथे आलेली आहे या क्रिकेटमध्ये चंद्रकांत दादा. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा निर्वाळा वाईटचा येतोय. फटका तेच आपण पाहतोय फलंदाजाला मारायचा होता डीप मिडविकेटच्या दिशेनं, पण इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होता राहिली, कारण लेग स्टंपच्या बाहेर इथे मात्र पंचांनी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर वाढल्या. या बेलला मात्र ऑफस्टम्पला आमंत्रण दिलं होतं. चेंडू मात्र डीप इथे मात्र कव्हरच्या दिशेने जातो. चेंडू थांबणारा, चेंडू मात्र सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. आपण ज्या ज्या पद्धतीने चेंडू टाकताय त्या त्या पद्धतीची फुटकेबाजी इथे पाहायला मिळतोय. ज्यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला जाते त्यावेळेला कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला लेग स्टंपवर चेंडू पाहायला मिळतो, लेग ग्लान्सचे फटके पाहायला मिळतात, हुक शॉट, पुल शॉट, अशा पद्धतीची ही रचना तर मग खेळी करत असताना आपण या बबलू या खेळाडूला इथे पाहतोय. अर्थात आपण पाहतोय ज्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंडर-19 क्रिकेट खेळण्यासाठी त्यांची ऑस्ट्रेलिया इथे निवड झाली. तोच खेळाडू मात्र आपण ऑन स्क्रीन पाहतोय मैदानावर. स्ट्राईक इनला बबलू, अर्थातच नवी मुंबईचा हा खेळाडू. आणि गोलंदाजी मार्कवर तेवढेच आपण पाहतोय आता सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत दादा यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. या बिल्ला मात्र हुक फटका थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा 6. अप्रतिम फटका पुन्हा एकदा त्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या बॅटमधून येतोय. पंच्याहत्तर धावा धावपटलावर आपण पाहतोय खेळाडूच्या. अर्थात या बेलला मात्र बबलू यांना बीट केलंय. निर्धाव चेंडूची अर्थात आपण पाहतोय स्ट्राईक इनला आहे ते बबलू दादा आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. चंद्रकांत दादा यांचा मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर इथे निर्धाव चेंडूची सांगता करत असताना त्यांच्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज, तिथून धाव घेतील फलंदाजाच्या दिशेनं. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू मात्र डीप कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातोय. चेंडू अडवला जातोय. अर्थात आपण पाहतोय अरुणभाई मात्रे, खार सापोली बेडी
इथला खेळाडू मैदानावर आपण पाहतोय तिथे मात्र धडपड करत असताना पाहतोय. संघासाठी ही धडपड आहे. प्रत्येक जण लढवई या वृत्तीने आपल्या संघासाठी जिंकण्याचा प्रयत्न करत असताना इथे आपण पाहतोय. मला वाटतं डाबऱ्याचा संघ देखील इथे आलेला, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाईल बबलू आणि जितू यांची आकर्षक इथे खेळी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकताना समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. एक भव्य दिव्य स्पर्धा रायगड, कल्याण, डोंबिवली अर्थात आपण पाहत रत्नागिरी आणि जिल्ह्यातील पहिली स्पर्धा पावसाळी रबर बॉलची या मैदानावर होतोय. या साक्षीदार आहे मैदान. पेनच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर, रबर बॉलच्या पटलावर पहिली सुवर्ण अक्षराने पानं लिहिली जातील. पहिली स्पर्धा इथूनच संपन्न झाली होती. सतीशभाई 40+ अध्यक्ष संस्थापक याच्या माध्यमातून या बल्ला मात्र बॅकफुटला जाऊन हुक केला चेंडू. चेंडू तिथे मात्र रवी दादा यांच्या मात्र हातामध्ये चेंडू. चेंडू मात्र पहिला विकेट मिळतोय. जितूबाई मात्र बॅक टू द पवेलियन. असे दोन ही नवीन फलंदाजांची जोडी मैदानावर पाहायला मिळेल. 50+ खेळाडू आहेत. तर अर्थातच आपण पाहतोय आज तरी देखील क्रिकेट खेळत आहेत, त्यांना देखील थकवा असतो. अर्थात आमचे सुनील दादा असतील, तदनंतर आमचे अनिलभाई असतील, संजयभाई डंगर असतील, रमेशभाई असतील, तदनंतर आमचे अरुणभाई असतील, अशोकभाई असतील, रवीभाई असतील, या सर्वांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे फिटनेस लेवल एक जोपासली जाते. आणि या 50+ 40+ चा एक स्लोगन आहे, एक धाव आरोग्यासाठी. या बल्ला मात्र काय फटका इथे वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका होता. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग एक स्टान्स, एका पायावर एक पाय वरती करून फटका कबरच्या डोक्यावरून मारला जायचा, त्या पद्धतीचा फटका इथे आपण नईम याच्या बॅट मधून पाहिला. षटकार म्हणजे जो येतोय खेळाडू तर चौकार षटकारांची अतिशय बाजी करतोय. हीच कमालीची फलंदाजी आपण पाहतो नवी मुंबई वन सोल्युशन या संघाकडून इथे पाहायला मिळतोय. मला वाटतं इथे 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावपटलावर धावा आहेत 80 धावा. मला वाटते 80 धावा. 80 धावपटलावर धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात एक खेळाडू रिटायर्ड देखील झालाय. आज मात्र या 50+ खेळाडूंकडून बघत असताना खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे 82 धावा आहेत. सॉरी माफ करा, स्कोररकडून आमच्या चुकी झालेली आहे तर ती आम्ही दुरुस्त करतोय. माणसाकडून चुका होत असतात. असाध्य ते साध्य साय असं त्याचं कारण. अभ्यास चुका होतील त्या सुधारायच्या असं संत तुकाराम महाराज म्हणत असतात. ती चूक मात्र आम्ही दुरुस्त करतोय. सचिंद्र राज अर्थात आपण पाहतोय स्ट्राईक एंडला हा खेळाडू. राज त्यांना म्हटलं जातं. अर्थात सचिंद्र राज त्यांचं नाव आहे. ते राज करतील का अनिल भाऊ आमचे 50+ दादरचे गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना, कारण त्यांना माहिती आहे ते गोलंदाजी कुठल्या टप्प्यावर करतील आणि फलंदाज कुठे मारू शकतोय याचा पूर्ण चाचपणी केली जातोय आणि तिथून मात्र अनुमान लावला जातोय आणि क्षेत्ररक्षण इथे लावलं जातोय. अनिल भाई दादरचे म्हणजे एक क्रिकेट प्रति प्रचंड प्रेम असलेला हा खेळाडू, क्रिकेट वेडा आपण खेळाडू त्यांना म्हणू शकतो. यावेळेला लोवर फुलटा असा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने जातोय. तिथे मात्र चेंडूला उचलला जातोय, फेकलं जातोय आणि तदनंतर एक धावसंख्येने स्ट्राईक राज हे मात्र रोटेट करते. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक केला नईम, ज्यानं आपल्या खेळीची सुरुवात षटकाराने केली होती. कबरच्या डोक्यावर मारला तो षटकार, वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा तो फटका होता. तोच खेळाडू नईम स्ट्राईकिंगला. याला मोठा फटका समोरच्या दिशेने सुनील भाऊ अर्थात त्यांना संधी आहे, पण इथे मात्र त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी. इथे मात्र सामना चालू झाल्यापासून चौकार षटकार यांची अतिशबाजी प्रेक्षकांना सकाळी इथे पाहायला मिळतोय. अगदीच 50+ खेळाडूंकडून अशी अपेक्षा अर्थात आपण पाहतोय कोणी करत नाही, पण ती दमखम दाखवत असताना 50+ 40+ हे खेळाडू. इथे मात्र काय कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. मिळतील धावा 4, फलंदाजाच्या बॅट मधून येतोय अद्भुत चौकार.
या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ बाकी. या बिल्ला मात्र काय फटका मारलाय असं वाटतंय की कोणाच्या कानफाटात मारली की काय, अशा पद्धतीचा फटकाच होता. अप्रतिम बॅट फिरवली काय आणि चेंडूनं कोपर गावाच्या दिशेनं इथे दिशा पकडली काय. षटकार आहे अर्थात. या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावपट्याला पण धावा असतील 99. एक धावसंख्या फक्त इथे मात्र अधुरी आहे. वन सोल्युशन नवी मुंबईचा तगडा संघ, मातब्बर संघ, नामवंत संघ या मैदानावर आपण पाहतो 99 धावसंख्येचा आकडा पार करतोय. अनिल भाऊ यांना हीच लाईन पकडायची होती मगाचपासून, पण गोलंदाजाच्या मनामध्ये एक दहशत निर्माण केली नवी मुंबईच्या फलंदाजाने. तिथून मात्र गोलंदाज मात्र टप्प्यावर गोलंदाजी करत नाही. त्यांची लाईन लेंथ ही बिघडण्याचं काम मात्र फलंदाज करत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फटका मारलाय हुक. इथे मात्र फलंदाजाला लागली धावांची भूक. फटका मारलाय हुक आणि धावा आल्यात 6. अप्रतिम आपण पाहतो डावऱ्याचा संघ इथे अगदीच मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले 2 खेळाडू डावरे संघामध्ये सातत्याने खेळत असतात. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. 105 धावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नवी मुंबई वन सोल्युशन आपण सांघिक शतक पूर्ण केले. 105 धावसंख्येचं शुभेच्छा असतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला सुशीलजी मात्रे आज मदत करणे, त्यांचं देखील त्यांना ट्रॉफी फायटरचे सदस्य आहेत, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर आमचे लल्ला सर हनुमान पाड्याचे उत्कृष्ट या विभागातील पंच, त्यांचं देखील आम्हाला इथं वेलोवेली सहकार्य. आमचे दीपकजी घरत, त्यांचं देखील सतीशभाई यांना वेलोवेली सहकार्य असतं, त्यांचं देखील धन्यवाद. गंगारामजी मात्रे यांचं देखील धन्यवाद, आपण देखील वेलोवेली आम्हाला सहकार्य करताय. त्यानंतर डीजे आशिष यांचं देखील वेलोवेली आम्हाला सहकार्य असतं. त्यानंतर समर्थ लाईव्ह इव्हेंट या सर्वांचं सातत्याने सतीशबाई यांना सहकार्य असतं. आणि म्हणूनच की काय आज सतीशबाई एक मोठ्या शिखरावर आहेत. या टेनिस क्रिकेटच्या पटलावर, रबर बॉलच्या पटलावर आज मात्र त्यांच्याकडून मोठमोठं नियोजन पाहायला मिळते. पुढच्या महिन्यात देखील 4 दिवशी इथे मॅचेस पाहायला मिळतील याच मैदानावर. तर असं उत्कृष्ट आयोजन नियोजनची स्किल ज्यांच्याकडे आहे, कौशल्य असलेले आमचे सतीशभाई पाटील, पेन तालुका 40+ अध्यक्ष संस्थापक. या बेलला मात्र फटका फसलाय की काय. अर्थात 1 बाउन्स चेंडू मात्र सुनीलभाई यांच्या हातामध्ये जातोय. उत्कृष्ट आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं जातं. तेच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करत असताना अशोक भाई या बेलला गोलंदाजी मार्कवर. या बेलला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका, विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका आपण पाहतोय. या बेलला राजाभाई यांच्या बॅट मधून ज्या पद्धतीने राजाभाई यानं बॅटचा फेस खोलला, चेंडू देखील त्या दिशेने होतं. कव्हर ड्राईव्हचा फटका देखील त्याच पद्धतीने होता. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉडी पाहिजे, बॅलन्स पाहिजे असतं कव्हर ड्राईव्हला, त्या पद्धतीचा बॉडी बॅलन्स इथे पाहायला मिळाला या खेळाडूकडून. संजोग जी पाटील आपल्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये 109 धावा धावपटलावर आपण पाहतोय. नवी मुंबई वन सोल्युशनच्या 6 षटकांची मॅच. अरुणजी मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, तिथून फेकणार तोपर्यंत इथं 2 धावा आरामात गत्या पूर्ण केल्या जातात. 111 111 ते मात्र धावपटलावर धावा लागतात. बाली यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अर्थात ते देखील नामवंत खेळाडू नोटी हनुमान पाडाचे. लेग ग्लान्सचा फटका, पायामध्ये टाकलेला चेंडू पॅडवर टाकला होता, लेग ग्लान्स केला जातो. पुन्हा एकदा चेंडू जाईल अरुणभाई मात्रे यांच्या हातामध्ये. इथून एक धावसंख्या अर्जित केली जाईल 112. 112. संतोष मलेकर नेतृत्व करताय, सरसेनापती आहेत वन सोल्युशनचे संतोषभाई. संतोषजी मलेकर आपण पाहतोय सरसेनापती आणि नवी मुंबई या आपण पाहतोय महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. आणि तुकाराम आपण पाहतोय मुंडे, एक मोठं नाव आपण IAS अधिकारी म्हणून त्यांचं घेतो, त्यांचं असिस्टंट म्हणून इथे आपण पाहतोय संतोष मलेकर यांनी काम पाहिलंय. आज दिग्गज मंडळी सतीशभाई पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत आणि त्यांची इन्फॉर्मेशन आम्हाला सातत्याने इथे देत आहेत त्यांचे खेळाडू, त्यांचं देखील धन्यवाद. इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपले. धावपटलावर धावा असतील 115. 116 धावा बनवायच्या आहेत. ते पेन 50+ या संघाला, अर्थात संजयभाई डंगर यांच्या संघाला. संतोष मलेकर जे साहेब आहेत अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत, A1 ग्रेडचे अधिकारी आहेत आणि क्रिकेट
असलेलं प्रेम आज त्यांचं दिसून येतोय. सकाळी 7च्या सुमारास हा संघ इथे दाखल झालाय, त्यांचं देखील धन्यवाद. आज मात्र पुन्हा नामवंत खेळाडू बबलू देखील मगाशी आपण पाहिलं अंडर-19 MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांची ऑस्ट्रेलिया इथे निवड केली, तो खेळाडू आपण या मैदानावर पाहिला. असे सगळे दिग्गज खेळाडू आज या मैदानावर पाहायला मिळतील. त्या सर्वांचं देखील सतीशभाई पाटील यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि नोटेड पाडा क्रिकेटच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आदित्य पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत जोहे चे विद्यमान सदस्य भाग्यश्री सुदर्शनजी पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाची आम्हाला आर्थिक मदत झालेली आहे, तर धन्यवाद. आणि वारंवार सतीशभाई पाटील आणि नोटेड हनुमानपारा क्रिकेट क्लबला मदत करणारे आमचे सुदर्शनजी पाटील, अर्थातच त्यांना बाबूदा आमचे सर्वांचे लाडके यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं. मग होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू द्या, गावामध्ये समाजसेवेचा कार्यक्रम असू द्या, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असू द्या, अशा पद्धतीची कामं भाग्यश्री सुदर्शनजी पाटील या ताईंच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना सुदर्शनजी पाटील अर्थातच त्यांचे पतिदेव आहेत आणि ते देखील सातत्याने समाजसेवेमध्ये असतात, तर त्यांचं देखील धन्यवाद. आज 2,000 रुपयाची आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. तर अर्थातच 40+, 50+ इथे जे खेळाडू आले असतील, जर तुमच्या मुलाला 10वी किंवा 12वी मध्ये 90% वरती मार्क्स असेल किंवा 90% असेल, तर त्यांनी हा झेरॉक्स आमच्याकडे द्यायचे आहे. कारण अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय गोपीचंद बालाजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री मनमित गोपीचंद पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती असणार आहे. तर या शिष्यवृत्तीचा फक्त जो लाभ आहे तो आपल्या 40+, 50+ चे प्लेइंग 11 चे खेळाडू आहेत त्यांच्या मुलांसाठी दिले जाईल. जर 90%च्या वरती नसतील, शेवटपर्यंत आपण ही स्पर्धेमध्ये ही शिष्यवृत्तीचं घोषणा आहे ती मी करत राहणार आहे, नसतील तर 80 ते 90 या टक्केवारीमध्ये आपण लकी ड्रॉ करून ही शिष्यवृत्ती आपण देणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम, त्यांनी घेतलेली मेहनत त्यांना शाबासकी देण्याचं काम मनमितजी पाटील अर्थात त्यांनी केलेलं आहे. आमच्या सतीशभाई पाटील यांचे ते मित्र आहेत, तर त्यांनी अगदीच कोळी तोरून ही आम्हाला मदत केलेली आहे, शिष्यवृत्ती त्यांनी प्रोव्हाइड केली, त्यांचं देखील आपण खूप खूप धन्यवाद. आमचे बालीदादा असतील, अनिकेत भाई असतील, त्यानंतर आपण पाहतोय आमचे सुदर्शन दादा असतील, अर्थात आमचे पहिली मॅच 40+ ही डावरे 40+ विपक्ष बलवली 40+, दोन्ही कर्णधारांनी आमच्याशी संपर्क करायचा, रिपोर्टिंग करायचे. आमच्या सतीशभाई यांच्यासोबत पेन तालुका 40+ अध्यक्ष संस्थापक यांच्याशी संपर्क करायचा आहे, कारण लगेचच ही मॅच झाल्यानंतर आपल्याशी मॅच होणार आहे. संतोषभाई मलेकर ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये A1 या अधिकारी म्हणून ते काम करत आहेत. तुकाराम मुंडे एक उत्कृष्ट IAS ऑफिसर म्हणून ज्यांची या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, भारतामध्ये ओळख आहे, एक प्रामाणिक अर्थात आपण पाहतोय अधिकार म्हणजे ज्यांची ओळख आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय त्यांच्या ज्या बदल्या आहेत ते एवढ्या झाल्या तर नंबर कमी पडतील आपल्याला, एवढ्या त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे अर्थातच चांगला काम करेल तो माणूस आवडत नसतो, या समाजाची आपली ओळख आहे आणि ती ओळख मात्र आपण सातत्याने तुकारामजी मुंडे यांच्याकडून पाहिली. अर्थात एक बॅट हरवलेली आहे, कोणाकडे असेल तर आपण इथे आम्हाला द्यायची आहे, कारण कोणीतरी इथे खेळायला घेतली असेल तर आपण ती रिटर्न करायची, कारण त्यांना बॅटिंगला जायचं आहे. आमच्या सुनील दादा यांना बॅटिंगला जायचं आहे, तर बॅट कोणाकडे असेल त्यांनी द्यायचं आहे. अर्थात आपण बबलूभाई यांना ऑन स्क्रीन पाहू शकताय. आपल्या या समालोचन कक्षाच्या दिशेने त्यांचं देखील शुभागमन होतोय. अर्थातच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांची ऑस्ट्रेलिया येथे अंडर-19 खेळाडू लेदर क्रिकेट म्हणून ज्यांची निवड केली होती असे बबलू दादा यांचं देखील शुभागमन. संतोषजी मलेकर A1 अधिकारी असतील, त्यानंतर जितूभाई नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या विश्वास दादा आपण या नाणेफेकीचा कौल करायला, आणि डावरे संघ दीपक दादा घरत आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मला वाटतं आपल्या कर्णधारांना पाठवायचं आहे, कारण आता मी पाहिला डावऱ्याचं संघ इथं आलेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
स्ट्राईक एनला आपण पाहतो रविदादा वडकलचे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो अरुणजी म्हात्रे. अर्थातच आपण पाहतोय खार सापोली. हे सर्व खेळाडू आपल्या आता परिचयाचे झालेले आहेत, कारण अर्थातच आपण सातत्याने 4 ते 5 वर्ष मी या 40+ आणि 50+ या संघटनेमध्ये समालोचक म्हणून काम पाहतोय. अगदी माझं वय कमी असलं तरी सातत्याने आम्हाला इथे आमचे जोहे गावचे देखील दादा आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं. तर सातत्यानं या स्पर्धेशी मी जोडला जातो. आमचे सतीशभाई पाटील 40+ अध्यक्ष संस्थापक यांनी खूपच प्रेम अक्षय पाटीलवर दाखवलं आणि म्हणून आज अक्षय पाटील या स्पर्धेशी संलग्न आहे, जोडला गेलेला आहे. अर्थातच सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पणावा. आमचे असे सदा दादा गोलंदाजी मार्कवर इथे आपण पाहते कट केला जातोय चेंडू मात्र इथे आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे काय घडतोय, काय बिघडतोय, इथे मात्र पंचांनी निदर्शनास आणलंय की चौकार पहिला ज्या वेळेला नवी मुंबई वन सोल्युशनची सुरुवात झाली फलंदाजी करायला, त्यांनी चटकाराने सुरुवात केली आणि पेन संघाच्या 50+ ने इथे मात्र चौकाराने सुरुवात केली. म्हणजे इथे मात्र टीट फॉर टॅट. स्वामी विवेकानंद म्हणतात आयुष्यामध्ये असं असायला पाहिजे, टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी आपल्याला शिकवलं. ही शिकवणूक मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहतोय चौकारानं आणि इथे मात्र मागाशी षटकारानं सुरुवात श्री गणेशा केलं. सदा दादा इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा इथे मात्र कट केला जातोय चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने निसटतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील अर्जित केली जातोय. एक धाव आरोग्यासाठी या दृष्टिकोनातून स्पर्धा खेळवली जाते 40+, 50+ आणि त्याला पुरेपूर न्याय देण्याचं काम मात्र नवी मुंबईचे खेळाडू आणि आमचे 50+ पेन तालुक्यातील इथे खेळाडू करत आहेत. 7 धावा धावपटलावर असतील. अगदीच आपण पाहतोय या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा. आमचे सर्व इथे खेळाडू आपले जित्याचे आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं इथे आपण सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं. इथं मात्र पकडला जातोय झेल आणि संपला जातोय आमच्या रविदादांचा खेळ. पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला असेल रविदादा यांच्या स्वरूपामध्ये 50+ पेन तालुक्याचा. यानंतर पहिला सामना बलवली 40+ विपक्ष अर्थातच डावरे इथे 40+ 4 षटकांची मॅच असेल. याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच आमच्या सतीशभाई यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. अर्थातच चांगली स्पर्धा. अर्थातच रत्नागिरी, रायगड, डोंबिवली, मुंबई, कल्याण अशा या जिल्ह्यांमधील पहिली स्पर्धा इथे आपण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण इथे पाहतोय. आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि आमच्यासोबत लाईव्ह इव्हेंटच्या सोबत जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं आपण आयोजकांच्या वतीने नोटेड हनुमानपाडा क्रिकेट क्लब आणि सतीशभाई 40+ अध्यक्ष संस्थापक यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना आपण शुभेच्छा देतोय. अर्धा धावपटलावर धावा असतील. 6 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात 50+ प्लेन तालुक्याची स्वतः सरसेनापती कर्णधार संजयभाई डंगर. अर्थात मुंबई गोराई मैदानावर अर्थात आपण ज्यांनी धुमाकूळ घातला होता धावांचा. 1 चेंडूमध्ये 6 धावसंख्या पाहिजे होत्या विश्वासदादा आणि त्यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला झेल पकडला गोराई मुंबई येते. विश्वासदादा आपण पाहतोय खेळाडू होते. अर्थात आपण पाहतोय संजय दादा तिथे आपण पाहतोय अगदी त्यांच्या गावचे खेळाडू आहेत. आमचे विश्वासदादा रिटायर्ड आर्मी मेजर आहेत, ते भारतासाठी सेवा त्यांनी दिली. अर्थात समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना इथे आपण पाहतो टसमस केलं. प्रत्येक क्षणाला देशासोबत राहिले आणि ते तिथे आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. या दरम्यान विनोदभाई पाटील आमच्या रावेगावचे त्यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष इथे स्वागत असेल. सदा दादा गोलंदाजी मार्कवर अर्थात एकेरी नावानं घेणं मला विश्वास वाटत नाही, कारण मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे. एक समालोचक असलो तरी तुमच्यापेक्षा छोटा आहे आणि तुम्ही सिनियर खेळाडू आहे, त्याच्यामुळे मी एकेरी नावाने तुम्हाला न बोलता दादा काका या नावानं मात्र या खेळाडूला न्याय देतोय. पुन्हा एकदा इथे चौकार आपण पाहतोय. कट केला चेंडू, डीप कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. अगदी बॅटचा फेस देखील खोलला गेला. अरुणजी म्हात्रे खारसापोलीचे उत्कृष्ट खेळाडू 50+ चे 11 धावा धावपटलावर पहिलं षटक संपलं. शतकी इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या उभारण्यामध्ये वन सोल्युशन नवी मुंबई संघानं यश दिलं आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना 11 धावा पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहतोय. अर्थात इथे मात्र दिग्गज मंडळी आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वन ऑफिसर असतील, आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील. दीपक गोलंदाजी मार्कवर अर्थात आपण पाहतोय. दीपक दादांना मात्र इथे त्यांची जोत तेवत ठेवावी लागेल, कारण धावसंख्या आपण मोठी उभारली आहेत पण त्याला मात्र डिफेन्स आपल्याला करावं लागेल. आमच्या पेनचे 50+ हे तेवढे तगडे खेळाडू आहेत. मी म्हटलं होतं गोरा येतं धावांचा पाऊस पाडणारे खेळाडू संजयभाई डंगर. इथे मात्र लेग ग्लान्स केला, चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र
जाईल सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. वन बाउस सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी पॅडवर होता, थाय पॅडवर चेंडू टाकला होता गोलंदाजानं, त्याला मात्र लेग ग्लान्स केला. चेंडू सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. म्हटलं होतं मी, ज्याने गोराई इथं धावांचा पाऊस पडला होता तोच खेळाडू संजयभाई डंगर, माजी सरपंच बलवली नगरीचे. त्यांची बल इथे मात्र कव्हरचा जो खेळाडू आहे त्याला मात्र टॅप केलं, त्याच्या वरून चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. एक धावसंख्या स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक रोटेशन क्रिकेटमध्ये महत्व असतं, तर स्ट्राईक रोटेशन केलं जातं. 16 धावा धावपटलावर. 50+ पेन संघाची. यावेळेला मात्र पुढे पद्धत आली, त्याचा वापर केला. डान्सिंग डाऊन द विकेट हा मात्र होता. चांगलं क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण दिलीप यांच्याकडून होत असताना दीपक यांच्या गोलंदाजीवर तेवढंच चांगलं सहकार्य संतोष मलेकर साहेबांचं. अर्थात आपण नेतृत्व करत आहेत संघ. इथे आपण पाहतोय सेनापती आहेत वन सोल्युशन नवी मुंबई 50+ संघाचे, आणि तेवढी दमखम असणारा कर्णधार संजयभाई डंगर. पुन्हा एकदा लेग ग्लान्सचा फटका, अर्थात त्यांचा फेवरेट फटका आहे काय असं वाटायला लागलंय, कारण संजयभाई डंगर यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 फटके आपण लेग ग्लान्सचे पाहिले. एक धावसंख्या. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक रोटेशन हा क्रिकेटमध्ये महत्वाचा भाग असतो, तर स्ट्राईक रोटेशन होत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र थोडा उचली घेणारा होता. यष्टीरक्षकाला मात्र तटवलं, त्यानंतर गलीच्या क्षेत्ररक्षकाला तटवलं आणि चेंडू जिला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज अरुणजी म्हात्रे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. डावली संघाला विनंती असेल, कारण बलवली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे, कारण आपण पाहतोय दुसरे षटक आता मार्गस्थ आहे. थोड्या वेळात ही षटकं संपतील आणि पहिला सामना आजच्या दिवसातील आपला केला जाईल. हा प्रेक्षणीय सामना आहे, अनऑफिशियल आहे. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला चेंडू. पुन्हा एकदा मिळतील धावा 4, कारण फलंदाज होते आमचे अरुणजी म्हात्रे. 26 धावा धावपटलावर. षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय पंचांकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 26 धावा धावपटलावर आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये 90 धावसंख्या. ती ताकद आहे. संजयभाई डंगर असतील, आमचे अरुणभाई म्हात्रे. हात करू आपण 26 धावा धावपटलावर आपण पाहतोय. 24 चेंडूने 90 धावसंख्येची आवश्यकता असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण स्कोर बोर्ड पाहू शकताय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संजयभाई डंगर 50+ पेन तालुका कर्णधार म्हणून काम करत असताना त्यांना पाहिलं. नॉन स्ट्रायकिंगला आपण अरुणजी म्हात्रे. पुन्हा एकदा लेग ग्लान्सचा फटका केल्याचा प्रयत्न. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आणि गोलंदाजी मार्कवर अनिल दादा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नवी मुंबई वन सोल्युशनचा संघ ज्या पद्धतीने फटकेबाजी केली फलंदाजी करत असताना कमालीची. कौतुक करावं तेवढं कमी. इथे मात्र टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. बाउन्सर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेऊन तिथे गलीच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती झेल पकडण्याची. चेंडू हातातून निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय ती अरुणजी म्हात्रे यांना. नाणेफेकीचा कौल थोड्या वेळात केला जाईल, तर विनंती असेल दोन्ही कर्णधारांना लगेचच सतीशभाई यांच्या सोबत संपर्क साधायचा आहे. चांगला चेंडू. हा एक क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मानला जातो. यॉर्कर चेंडू. इथे मात्र धावसंख्या घेतली जाईल 1 धाव आरोग्यासाठी. संजयभाई आम्हाला इथे धावांमध्ये तुम्हाला सापडणार नाही, कारण दररोज ते आपण पाहतोय बलवली ते इकडे म्हणजे या टेकडीपर्यंत त्यांचा प्रवास असतो. जॉगिंगसाठी येत असतात आणि 1 धाव किती आरोग्यासाठी महत्वाचे आहे त्यांना माहिती आहे. आणि तो फिटनेस इथे मात्र जपत असताना आज मात्र हा क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. स्वर्गीय पिंट्या शेट चषक 2024 स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 50+ पेन तालुका विपक्ष नवी मुंबई वन सोल्युशन 50+ या 2 संघामध्ये प्रेक्षणीय सामना. बॅकफुटला जातोय. टोचच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं जातोय. हुक केला जातोय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने थांबणार नाही. चेंडू गोलीच्या वेगाने जाईल, कारण इथली आउटफील्ड फास्ट आहे, टणक आहे, त्याच्यामुळे चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. 33 धावा धावपटलावर. 33 धावा धावपटलावर आपण पाहतोय. तिसरे षटक चालू असताना यावेळेला चेंडू पडल्यानंतर कट होतोय. चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. इथे मात्र वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं. 34 धावा धावपटलावर. 34 लॉस ऑफ 1 विकेट. रिमेनिंग 3 ओव्हर्स इन दिस मॅच.
मॅच बिटवीन द टू टीम्स. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर लेग ब्रेक करतोय. फलंदाजाचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा, तो प्रयत्न अपयशी झाला आणि ते निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटक समाप्तीचा इथे मात्र निर्वाळा येतोय. धावपटलावर धावा आपल्याला पाहायला मिळतील 34 लॉस ऑफ 1 विकेट रिमेनिंग 3 overs. We got 3 over is completed. Match between the two teams. One team is Navi Mumbai, one solution versus 50 plus Pain Tahsil. On board score 35 loss of 1 wicket. थोडासा बदल करतोय कारण इथे थोड्या चुका होता स्कोरिंग मध्ये. तर 35 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात इथे मात्र पंचांनी इशारा केलाय महेंद्र दादा. अर्थात आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वयाचे 50 ओलांडल्यानंतर क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आज या खेळाडूंकडून दिसून येतोय. अर्थात 57 वयाचे खेळाडू आहेत महेंद्र दादा, तरी देखील क्रिकेट प्रती असलेलं प्रेम इथे जोपासलं जातोय. ही निष्ठा असायला पाहिजे खेळाप्रती. अर्थात क्रिकेट आपण पाहतोय क्रिकेटच्या माध्यमातून फिटनेस लेवल देखील जोपासता येतोय. अर्थात आपण नईम भाई पाहिलं तर आपल्या लेवलचे काही खेळाडू हॉस्पिटल ICU मध्ये बसलेत 57 52 चे, पण तुमचा फिटनेस एवढा चांगला आहे की आज तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर आहेत. आज म्हणून तुमच्या घरातील मंडळी तुम्हाला सपोर्ट करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे फिटनेस चांगला असेल तर आपण कधी पण आयुष्यामध्ये इथे मात्र पुढे जात असतो, आयुष्य वृद्धिंगत होत असतं. आमचे विनोदभाई पाटील यांचं देखील शुभ आगमन. आमचे रावेगावचे ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि रावेमध्ये 40+ जी संकल्पना ते चालू करायचं काम कोणी केलं असेल विश्वासभाई पाटील आणि विनोदभाई पाटील यांच्या माध्यमातून 40+ संकल्पना त्यांनी चालू केली. सातत्याने पाठबळ देण्याचं काम कोण करतात आमचे विनोदभाई पाटील. अर्थात इथे संजयभाई डंगर यांच्या बॅट मधून इथे आपण फटका पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. मगाशी त्यांचा परिचय मी दिला. गोराई मुंबई येथे आपण ज्यावेळेला आम्ही सातत्याने आमचे इथले जात असतात खेळाडू, एक कमालीची फलंदाजी करणारा खेळाडू. यंदा सुद्धा सतीशभाई आम्हाला सांगत आहेत की यंदा देखील तिकडचं इन्व्हिटेशन आम्हाला आहे. आणि अर्थात एन्जॉयमेंट असतं, क्रिकेट असतं, एंटरटेनमेंट असतं, मनोरंजन असतं. असा क्रिकेटचा आपण पाहतोय चित्त थरारक खेळ. अर्थात पुन्हा एकदा आपल्याला खुशखबर असेल. आई रायबादेवी क्रिकेट क्लब रावे पुरस्कृत मैत्री चषक आपणास कळविण्यात आनंद होत आहे की रबर बॉल मॅचेस 21, 22, 23 जून 2024 म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला 21, 22, 23 मध्ये या मॅचेस पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 22,222 आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 11,111 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 5,555 आकर्षक चषक, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि प्रवेश फी मात्र 2500 असेल. आणि अर्थातच आपण याच्यामध्ये संडेचा जो लॉट्स आहे तो अर्थातच आपला 40+ साठी राखीव असेल आणि 2 दिवस मग ओपन मध्ये आपण क्रिकेट हा पाहणार आहोत. तर अशी 40+ ला सातत्याने संधी देणारे विनोदजी पाटील, सतीशजी पाटील, गोपीनाथ शेठ मोकल या सर्वांना सातत्याने पाहतोय. संजयभाई डंगर यांनी देखील या 40+, 50+ ला मोठं करण्यासाठी चांगलं काम केले. त्यानंतर मी नाव घेईल ते अर्थात आमचे पेनचे कुंभार यांनी देखील चांगलं काम 40+, 50+, विनायक भाई आमचे पत्रकार त्यांनी देखील 40+, 50+ मोठं करण्याचं काम केलेलं आहे. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर इथे मात्र ठाय मात्र पाहायला इथं आदलतो चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची संगता. त्यानंतर मुकेशजी भंडारी, अण्णाजी गावडे रायगड जिल्हा 40+ अध्यक्ष असतील, गिरीटजी पाटील असतील, या सर्वांनी मात्र मोठं काम केले 40+, 50+ ला मोठं करण्यासाठी. हा वादल बलवली गावचा स्टार सितारा. अर्थातच आपण पाहतोय 21, 22, 23 रावे येथे स्पर्धा होणार आहे. त्याच्यामध्ये 8 संघ प्रत्येक दिवशी खेळतील आणि 40+ लॉट्स हा रविवारी असणार आहे, राखीव असणार आहे. तर ज्यांना खेळायचं आहे त्यांनी विनोदभाई पाटील आणि विश्वासभाई पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अर्थात एक गाव 11 खेळाडू ही एक महत्वाची सूचना आपल्यासाठी आहे. तर असे 8 अर्थात लिव्हिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. 40+ ला लिव्हिंग सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. जी रावे येथे स्पर्धा 21, 22, 23 ला त्या स्पर्धेचा नियम आहे. धावा आहेत 57 दादा 57. अर्थातच त्या स्पर्धेमधील कडक नियम आहेत. लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल, आपल्याकडे काही म्हणजे प्रूफ नसेल,
लायसन प्रूफ नसेल तर मग तिथे आपल्याला खेळू दिलं जाणार नाही. हे आयोजकांची इथे आपण पाहतो कठोर भूमिका आहे. खरोखर त्यांचं एकदम बरोबर आहे, कारण बरेचसे खेळाडू आपले वय लपून त्याच्यामध्ये खेळत असतात. मग जेणेकरून 40+ 50+ झाले त्यांचं नुकसान होतो. तर ही स्पर्धा फक्त 40+ अबो साठी असणार आहे, तर आपण सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. इथे मात्र दिलीप दादा गोलंदाजी मार्कवर पाहतो. 61 धावा धावपटलावर आहेत, कारण आपण आताच आपल्या सर्वांना खुशखबर देत होतो, विषयापासून थोडं भरकटलं होतं, पण एकदा आपल्या मैदानावर घेऊन जाईल. स्ट्रायकरला अरुणजी म्हात्रे, मॅन फ्रॉम खार सापोली. यावेळेला मात्र ऑफस्टमची लाईन पकडताना दीपक या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. चेंडू आपण पाहिला तर गुड लेन्स आणि शॉर्ट पिच चेंडू, म्हणजे दोन जे स्पॉट आहेत या खेळपट्टीवरचे, तर त्या दोन स्पॉटच्या मध्यभागी चेंडू टाकला गेला. तिथून थोडी दिशा बदलली, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू निघाला आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली असती, पण यष्टीरक्षकाने केलेली चूक इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या मिळून दिली. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅक करता चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी जागा दिली होती. इथे मात्र झेल निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जाते संजयबाई डंगर यांना. एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट राजकारणी, समाजकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. चला विश्वासजी पाटील, आपण नाणेफेकीसाठी या आणि डावरी संघ या, कृपया करून या, कारण आता हा शेवटचा षटक आहे, लगेच आपली मॅच होणार आहे. इथे मात्र बॅटची कडा घेतोय चेंडू, मात्र डीप पॉइंटच्या दिशेने जायचा प्रयत्न करत होता, पण तिथे पॉइंट मध्ये चेंडू हलवला जातोय. थोडा आउटफील्ड खराब आहे. जो चेंडू डीप पॉइंटच्या सीमारेषा पलीकडे जायला पाहिजे होता, तो डीप जो शॉर्ट पॉइंट आहे तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. अर्थातच आपण पाहतोय संजय भाई डंगर स्ट्राईक इनला. सरळ सेनापती यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय चेंडू. डीप पॉइंटच्या दिशेने प्रवास करणार नाही, कारण आउटफील्ड तिथे थोडी खराब आहे. उंच वटा तिथे असल्या कारणाने चेंडू मात्र तिथे थांबतोय. दोन धावसंख्या मात्र इथे एकवटल्या जातील, संघाच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. धावपटलावर धावा असतील एक विकेटच्या मोबदल्यात. 66 धावसंख्या धावफलकावर. पेन 50+ या संघाची. सरसेनापती संजय भाई डंगर, स्ट्रायकेला नॉन स्ट्रायकेला अरुणजी म्हात्रे, मॅन फ्रॉम खार सापोली. यावेळेला मात्र संजयभाई डंगर यांचा जो क्रिकेटिंग फटका होता तो पाहायला मिळाला नाही, कारण चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आणि आपण मारलात डीप मिड विकेटच्या दिशेनं. आणि क्रिकेटच्या पटलावर शिकवलं जातं, बेसिक शिकवलं जातं, ज्या पद्धतीने चेंडू येईल त्या पद्धतीने आपल्याला खेळावं लागतं. 5 षटकांचा इथे खेळ संपुष्टात येतो. 67 धावसंख्या धावफलकावर, एक विकेटच्या मोबदल्यात 50+. अर्थातच पेन तालुक्याची धावसंख्या आपण पाहतोय. संजयभाई डंगर, मॅन फ्रॉम बलवली, आणि अरुणजी म्हात्रे, मॅन फ्रॉम खारसापोली सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर आहे. एक फलंदाज आपण पाहतोय माघारी परतला, अर्थात रवी भाऊ वडखलचे, ते मात्र माघारी परतले. सलीम, अर्थात आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. काय अप्रतिम फटका, पण इथे मात्र इलिव्हेशन नव्हतं. तिथे संतोष साहेब माझा चेंडूच्या खाली, अर्थात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये A1 पदावर कार्यरत असलेले तुकारामजी मुंडे, IAS ऑफिसर, ज्यांची या भारत देशामध्ये ख्याती आहे, समवेत अर्थात त्यांनी काम केले असे संतोष मलेकर साहेब यांच्या हातातून चेंडू निसटतोय. संधी उपलब्ध करून दिली जातोय. एका कर्णधाराने झेल सोडला. हाफ ट्रॅकरचा चेंडू आतल्या दिशेने आला होता कटून, तिथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. बेलती जाबा 4. संजयभाई डंगर उत्कृष्ट फलंदाज, फुल एन्जॉयमेंट. त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आणि त्यांच्या चेहऱ्यावरून जो आनंद दिसतोय तो मात्र गगनात माविण्याचा. 73 धावसंख्या आहे. विजय थोडा इम्पॉसिबल आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू कट होऊन चेंडू आतमध्ये येतोय, पण जागा बनवली जाते, बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. फुल एन्जॉय करत असताना इथे आपण पाहतोय संजयभाई डंगर आपल्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत असताना मगातपासून फटकेबाजीतून आता मात्र त्यांना सूर गवसलाय. डावरे संघाला विचार करायला भाग पाडायला लागेल मला वाटतं विश्वास दादा, कारण त्यांची बॅटिंग आता लागलेली आहे. अर्थातच त्यांना सूर गवसलाय.
इथे मात्र धडपड पडझड इथे आपण पाहतोय आपल्या संघाला जिंकवण्यासाठी ही धडपड आहे. एकोणऐंशी धावा धावपटलावर आपण पाहतोय आणि 80 धावसंख्या लागतात की नाही मला वाटतं धाव घेतली जाणार 79 धावसंख्येवर इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपतोय आणि वन सोल्युशन नवी मुंबई संघ इथे मात्र विजय होते. त्यांना अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं देखील अभिनंदन. अर्थात आमचे संतोष मलेकर साहेबांना विनंती असेल की आपण इथे आपला संघ घेऊन यायचा आहे. आपला इथे सन्मान केला जाईल. आमचे विश्वासबाई पाटील मेजर इंडियन आर्मी रिटायर्ड त्यांचं इथे त्यांच्या शुभस्ते इथे सन्मान केला जाईल. अगदीच आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल मला वाटतं पहिल्यांदा होईल डावरे संघ आणि अर्थातच आमचे बलवलीचे विश्वासदादा हे कर्णधार आहे.